Solutions part 16. We are discussing colligative properties. We have discussed four colligative properties. First is vapor pressure lowering, second is boiling point elevation, third is freezing point depression, and last one is osmotic pressure. Today we are going to discuss colligative properties of electrolytes. आत्तापर्यंत जे आपण colligative property शिकलो त्या नॉन व्होलेटाईल सोल्यूटसाठी होत्या आणि नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी होत्या. म्हणजे आत्तापर्यंत आपण डिराईव्ह केलेले फॉर्म्युले मोलार मास हे नॉन व्होलेटाईल सोल्यूटसाठी आणि नॉन इलेक्ट्रोलाइट यांच्यासाठी खास करून लागू होतं आणि सोल्युशन डायल्यूट असलं पाहिजे होतं. परंतु जर आपण हे इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मोजायचं ठरवलं तर आपल्याला काही निकष बदलावे लागतात, काही स्टडी बदलावा लागतो. त्याच्याबद्दल आपण आता शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगोदर शिकावं लागेल इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. फॉर एक्झाम्पल साल्ट्स, ॲसिड्स, बेसेस. व्हेन दे डिझॉल्व्ड इन वॉटर दे फॉर्म आयन्स. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ आयन्स, कॅटायन अँड anion, they can conduct electricity. Such substances are called as electrolytes. Colligative properties of such electrolytes are different. Solutions of non-electrolytes in water exhibit colligative properties. म्हणजे आत्तापर्यंत सगळे colligative properties आपण जे काही रिझल्ट शिकलो ते नॉन इलेक्ट्रोलाइट आणि नॉन व्होलेटाईल सोल्यूटसाठी लागू पडत होते. These solutions also give for the dissolved substances the molar masses expected from their chemical formulae. ज्यावेळेस सोल्यूट नॉन इलेक्ट्रोलाइट आणि नॉन व्होलेटाईल असेल त्यावेळेस त्याच्या फॉर्म्युल्यावरनं आलेलं मोलार मास आणि आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीद्वारे काढलेलं मोलार मास हे मॅच व्हायचं, म्हणजे रिझल्ट्स बरोबर यायचे. परंतु इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत मात्र केमिकल फॉर्म्युल्यावरनं आलेलं मोलार मास आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं आलेलं मोलार मास मात्र मॅच होत नाही. याचाच अर्थ इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकाव्या लागतील. द स्टडी ऑफ colligative properties of electrolytes however require a different approach than used for colligative properties of non-electrolytes. आणि म्हणून जर आपल्याला इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जर शिकायच्या असतील तर आपल्याला नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजपेक्षा एक वेगळा अप्रोच बघावा लागेल, कारण यांच्या इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीद्वारे काढलेले मोलार मास वेगळे यायचे जे केमिकल फॉर्म्युल्यावर येतात त्यापेक्षा, आणि म्हणून आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन निवडावा लागेल. फॉलोइंग आर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स फॉर द कोलिगेटिव्ह बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. फर्स्ट, द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑल्सो एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विच डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स. काही प्रयोगाद्वारे काही आपल्याला निरीक्षणे दिसून आली कोलिगेटिव्ह बिहेवियरची इलेक्ट्रोलाइटची. ती काय ऑब्झर्वेशन्स होती ती बघूया. इलेक्ट्रोलाइटची जे सोल्युशन असतात त्यांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण जे अगोदर सगळे रिलेशन काढले, 4 रिलेशन काढलेत आपण. ऑस्मोटिक प्रेशरसाठी त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनसाठी, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनसाठी, वेपर प्रेशर लोअरिंगसाठी, ते रिलेशन मात्र हे पाळत नाहीत. नॉन इलेक्ट्रोलाइटचे जे आपण काढलेले फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले हे इलेक्ट्रोलाइटचे सोल्युशन ओबे करत नव्हते असं प्रयोगाद्वारे दिसून आलं. दुसरं ऑब्झर्वेशन काय दिसून आलं एक्सपेरिमेंटमध्ये, द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ग्रेटर दॅन दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. असं दिसून आलं एक्सपेरिमेंटमध्ये. समजा आपण 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन घेतलं, म्हणजे साखरेचं सोल्युशन घेतलं आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर मोजलं, आणि तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनचं मिठाचं सोल्युशन घेतलं आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर मोजलं. तर मीठ इलेक्ट्रोलाइट आहे, शुगर मात्र इलेक्ट्रोलाइट नाही, कारण ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. आणि मीठ मात्र इलेक्ट्रोलाइट आहे. तर असं आढळून आलं की मिठाचं आणि साखरेचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, पण ऑस्मोटिक प्रेशर मोजलं की साखरेच्या सोल्युशनपेक्षा मिठाच्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर डबल यायला लागलं. आता कॉन्सन्ट्रेशन तर सेम आहे, पण एकच फरक होता, मीठ हे इलेक्ट्रोलाइट आहे आणि सुक्रोज म्हणजे साखर ही नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजेच इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या प्रॉपर्टीजपेक्षा जास्त यायला लागल्या, जरी आपण दोघांचं सेम कॉन्सन्ट्रेशन घेतलं तरी.
the molar masses of electrolytes in aqueous solution determined by colligative properties are found to be considerably lower than the formula masses. ह्याचं उत्तर असं मिळालं, इलेक्ट्रोलाइटचा आपण मोलार मास काढायचं ठरवलं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून. फॉर एक्झाम्पल आपण NaCl फॉर्म्युला माहीत आहे, NaCl, Naचं ॲटॉमिक मास असतं 23, क्लोरीनचा ॲटॉमिक मास असतं 35.5, 35.5 अधिक 23 58.5, हे NaClचं मोलार मास आहे. मग समजा आपण NaClचे सोल्युशन तयार केलं, त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजली, मग त्या प्रॉपर्टीजद्वारे मोलार मास कॅल्क्युलेट केलं तर 58.5च भरायला पाहिजे, परंतु ते भरत नव्हतं. म्हणजे वेगळे रिझल्ट यायला लागले. वेगळे रिझल्ट कसे यायला लागले तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर आपण त्याची मोजली आणि त्याच्याद्वारे मोलार मास काढलं तर त्याचं मोलार मास त्या 58.5 येण्यापेक्षा त्याच्या निम्मच भरायचं, म्हणजे लोअर भरायचं. म्हणजेच इलेक्ट्रोलाइटचे मोलार मास एक्सपेरिमेंटद्वारे काढलेले हे लोअर होतं. Colligative properties of electrolyte solutions are greater than those for non-electrolyte solutions of the same concentration because electrolytes dissociate into 2 or more ions when dissolved in water, whereas non-electrolytes do not. आत्ताच मी सांगितलं, जर आपण ऑस्मोटिक प्रेशर मोजायचं ठरवलं, 0.1 मोलार सुक्रोज घेतलं म्हणजे साखरेचं सोल्युशन घेतलं आणि 0.1 मोलार NaCl सोल्युशन घेतलं, तर दोघाचं जर ऑस्मोटिक प्रेशर मोजलं म्हणजे कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजली की सेम कॉन्सन्ट्रेशन असून सुद्धा इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू हायर यायची. असं का होतं? त्याचं कारण NaCl पाण्यामध्ये विरघळतं आणि त्याचे 2 आयन तयार होतात, एक Na+ आणि Cl-, आणि त्याच्यामुळंच त्यांच्या प्रॉपर्टीजची किंमत वाढते. कारण आपल्याला माहित आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत ही नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर असते. आपण मिठाचा एक मॉलिक्यूल कन्सिडर करायचो, पण पाण्यात गेले की प्रत्यक्षात त्याचे 2 आयन्स तयार व्हायचे, म्हणजे 2 पार्टिकल तयार व्हायचे आणि म्हणून त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट यायची. म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये गेल्यानंतर डिझॉल्व्ह होत नाहीत, म्हणून त्यांचे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे रिझल्ट ते भरपूर उभे करतात, सगळे नियम पाळतात. पण इलेक्ट्रोलाइट्स मात्र नियम पाळत नाहीत, कारण ते पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या पार्टिकलची संख्या वाढते, कारण त्यांचे तुकडे होऊन आयन्स तयार झालेले असतात. एक्झाम्पल NaClचे 2 आयन तयार होतात, Na+ आणि Cl-. म्हणजेच इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं डिफरंट येण्याचं कारण त्यांचे पाण्यामध्ये गेल्यानंतर आयनची संख्या वाढते, त्यामुळे सोल्यूट पार्टिकल्स वाढतात म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत वाढते. One formula unit of electrolyte dissolved in water produces 2 or more ions. Consequently, number of particles in solution increases. एक फॉर्म्युला युनिट म्हणजे NaCl जर पाण्यामध्ये विरघळलं तर त्याचे 2 आयन तयार होतात, Na+ Cl-. काही इलेक्ट्रोलाइट घेतले, समजा Na2SO4 घेतले तर 2 Na होतील, 1 SO4 तयार होईल, म्हणजेच 3 आयन तयार होणार. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटचे वेगवेगळे आयन्स तयार होतील आणि त्यामुळं त्यांच्या पार्टिकलची संख्या वाढते आणि म्हणून त्यांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत वाढते. The colligative properties of electrolyte solution are thus higher than the non-electrolyte solution. For example, when NaCl is dissolved in water, it produces 2 ions, Na+ and Cl- ions, whereas sucrose does not dissociate. It is expected then that the colligative property of 0.1 molar NaCl is twice that of 0.1 molar sucrose solution. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इलेक्ट्रोलाइट सोल्युशन हायर येण्याचं कारण नॉन इलेक्ट्रोलाइटपेक्षा, त्याचं कारण त्यांच्या आयनची संख्या म्हणजे त्यांच्या पार्टिकलची संख्या वाढते. फॉर एक्झाम्पल, जर आपण NaCl पाण्यामध्ये विरघळवलं तर 2 आयन तयार होतात, Na+ आणि Cl-. पण साखर पाण्यात टाकली तर त्याचं डिसोसिएशन होत नाही, म्हणजेच एका पार्टिकलचा एकच पार्टिकल राहतो. आणि म्हणून जर आपण 0.1 मोलार NaCl घेतलं आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन घेतलं
तर त्या दोघांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये NaCl जरी दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असलं तरी NaClची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही दुप्पट येणार, कारण तिथं पार्टिकलची संख्या दुप्पट असते आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही नेहमी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड असते. आणि म्हणून NaClचे जी काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजू आपण, व्हेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन किंवा व्हेपर प्रेशर डिप्रेशन किंवा ऑस्मोटिक प्रेशर, ते ह्या सुक्रोज सोल्युशनपेक्षा नेहमी दुप्पट येणार. आत्ता आपल्या चॅप्टरमध्ये फक्त एकाच प्रॉपर्टीचा उपयोग केला आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये 2 फॅक्टर होते, डिसोसिएशन आणि असोसिएशन. आत्ता आपण बघितलं इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं डिसोसिएशन होतात, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढतात, म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत वाढते. पण काही सोल्यूट असे असतात की ते सॉल्व्हंटमध्ये गेल्यानंतर त्यांचं असोसिएशन होतं, म्हणजे 2 पार्टिकलचा एकच पार्टिकल तयार होतो, 3 पार्टिकलचा एकच पार्टिकल तयार होतो. मग अशा वेळेस कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर काय होत असेल, तर तो भाग वगळला आहे, पण तरी पण तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी ते सांगतोय, एक्सप्लेन करतोय. काही सोल्यूट असे असतात की जे सॉल्व्हंटमध्ये गेल्यानंतर पार्टिकलची संख्या कमी करतात. फॉर एक्झाम्पल, जर बेन्झॉइक ॲसिड घेतला आपण, तर त्या बेन्झॉइक ॲसिडचे 2 मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनतो. आता बघा, 2 मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनला तर त्याला डायमर असं म्हणतात. म्हणजे बेन्झॉइक ॲसिड जर बेन्झिनमध्ये आपण टाकलं तर त्याच्या 2 मॉलिक्यूलचा मिळून एकच मॉलिक्यूल बनतो, आणि म्हणून अशा वेळेस पार्टिकलची संख्या कमी होते. म्हणून असं जर 2 मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनला तर त्याला डायमर म्हणतात आणि प्रोसेसला म्हणतात असोसिएशन, डिसोसिएशनच्या विरोधात. जर असं असोसिएशन झालं आणि डायमर जर तयार झाला तर पार्टिकलची संख्या निम्म्यानं कमी होणार, 1/2 कमी होणार, आणि म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमतसुद्धा 1/2 कमी होणार. म्हणजे समजा आपण सुक्रोजचं सोल्युशन घेतलं, त्याचं असोसिएशन पण होत नाही आणि डिसोसिएशन पण होत नाही. जर 0.1 मोलाल सोल्युशन घेतलं आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर समजा 100 आलं, आणि असा जर आपण डायमर तयार होणारा बेन्झॉइक ॲसिड घेतलं आणि त्याचं 0.1 मोलाल सोल्युशन घेतलं, तर 100 भरण्याच्या ऐवजी त्याचं ऑस्मोटिक प्रेशर 50च भरेल, निम्म होईल, कारण त्याच्या पार्टिकलची संख्या निम्मी झालेली असते. काही सोल्यूटचा ट्रायमर तयार होतो. ट्रायमर तयार होतो म्हणजे 3 मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनतो, त्यामुळं पार्टिकलची संख्या 1/3 कमी होते, आणि म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमतसुद्धा 1/3 कमी होते. म्हणजेच डिसोसिएशनच्या विरोधात प्रोसेस आहे असोसिएशन. डिसोसिएशनमध्ये पार्टिकलची संख्या वाढते. बघा, डिसोसिएशनमध्ये पार्टिकलची संख्या वाढते, म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत वाढते, पण मोलार मास मात्र डिक्रीज होतो. असोसिएशनमध्ये मात्र काय होतं, असोसिएशनमध्ये पार्टिकलची संख्या कमी होते, म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत कमी होते, आणि म्हणून मोलार मास वाढतं. म्हणजेच समजा जर आपण ॲसेटिक ॲसिड घेतलं, CH3COH, एक्सपेरिमेंटद्वारे आणि ते बेन्झिनमध्ये विरघळवलं, तर ह्या ॲसेटिक ॲसिडचं मोलार मास आहे 60. कसं बघा, हायड्रोजनचं 1, 2 ऑक्सिजनचं 16, 2 32 आणि 1 33, त्यानंतर कार्बनचं 12, 45 आणि 3 48 आहे, आणि हा C 12, म्हणजे 48 आणि 12 60 आहे. तर ॲसेटिक ॲसिडचं मोलार मास 60 आहे. तर त्या ॲसेटिक ॲसिडचं मोलार मास 60 आहे. मग जर ते बेन्झॉइक ॲसिडमध्ये आपण मोजलं आणि सोल्युशन तयार केलं आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजद्वारे जर त्याचं मोलार मास मोजलं तर ते 120 भरतं. हायर भरण्याचं कारण 2 ॲसेटिक ॲसिडचा मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनतो, म्हणजेच डायमर बनतो, त्यामुळे त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत निम्म्यानं वाढते, आणि म्हणून त्याचं मोलार मास 2 दुपटीनं वाढतं. जे त्याच्या फॉर्म्युल्यावर येतं त्याच्यापेक्षा दुपटीनं वाढतं, आणि म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजद्वारे मोजलेलं ॲसेटिक ॲसिडचं मोलार मास 120 भरायचं. म्हणजे हे एरर यायला लागले. म्हणजेच जर सोल्यूट नॉन इलेक्ट्रोलाइट नसेल, तर जर त्याच्यात असोसिएशनची किंवा डिसोसिएशनची प्रोसेस होऊ लागली तर रिझल्ट आपण जे फॉर्म्युले डिराईव्ह केले त्याच्यासारखे येऊ लागले नाहीत. आणि म्हणून व्हॅन्टॉप नावाच्या सायंटिस्टनं एक फॅक्टर आणला हे सगळं करेक्शन करण्यासाठी. त्याला व्हॅन्टॉप फॅक्टर असं म्हणतात, तो म्हणजे आय. म्हणून लक्षात ठेवायचं,
आत्तापर्यंत आपण जे काय सगळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे मोलार मासचे रिझल्ट बघितले ते कुणासाठी फक्त लागू होतात, ज्याचं असोसिएशन पण होत नाही आणि डिसोसिएशन पण होत नाही अशाच सोल्यूटसाठी. ज्यांचं डिसोसिएशन किंवा असोसिएशन होतं त्यांच्यासाठी मात्र मागचे रिझल्ट लागू पडत नाहीत. त्यासाठी करेक्शन फॅक्टर आणला व्हॅन टॉप नावाच्या सायंटिस्टनं आय. म्हणून आत्तापर्यंतचे झालेले फॉर्म्युले अशा सोल्यूटसाठी आहेत की जो नॉन इलेक्ट्रोलाइट असेल आणि नॉन होलटाईल असेल. नॉन इलेक्ट्रोलाइट आणि नॉन होलटाईल सोल्यूटसाठीच मागचे सगळे रिझल्ट बरोबर आहेत आणि त्याचं सोल्युशन डायल्यूट असलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची अट. जर सोल्यूटमध्ये असोसिएशन किंवा डिसोसिएशन होत असेल तर मात्र आपण मागं सगळे शिकलेले फॉर्म्युले व्यर्थ आहेत. मग त्यासाठी व्हॅन टॉप नावाच्या सायंटिस्टनं त्याच्यामध्ये करेक्शन केलं, तो म्हणजेच व्हॅन टॉप फॅक्टर, जो आपल्याला पुढच्या तासामध्ये शिकायचा आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, डिसोसिएशन म्हणजे तुकडे होणे, असोसिएशन म्हणजे दोघा मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल बनणं. डिसोसिएशनच्या वेळेस पार्टिकलची संख्या वाढते म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत वाढते आणि म्हणून मोलार मास कमी होतं. इन्व्हर्सली रिलेशन असतं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलार मासमध्ये. आणि असोसिएशनच्या वेळेस पार्टिकलची संख्या कमी होते त्यामुळं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत कमी होते पण मोलार मास मात्र वाढतं, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मासमध्ये इन्व्हर्सली रिलेशन आहे. थँक्यू.